आणि आता उन्हाळा आलाय त्यामुळे सर्व बैलांची काळजी घ्या, कारण की कालच एक प्रकरण झाले तर तसं व्हायला नको कुठे. कसं याच्यामध्ये ना बैलांचं तर लक्ष देणं महत्वाचं आहे आता उन्हाळ्यामध्ये, कारण की आपण थंडीला वेगळं उन्हाळ्याला वेगळं असे खाण्यात बदल केले पाहिजे ते बरोबर आणि ते प्रॉपर बैलांवर लक्ष राहिलं तर आपण त्याच्यामध्ये टिकून राहू शकतो. आताच दुपारी येण्याच्या अगोदर मी स्क्रिप्ट लिहिली, एक जी माझी व्हिडिओ आली म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी ती नक्की ही गोष्ट त्याच्यामध्ये ठेवलेली होती की बैलगाडी जसं की ते आता बगीराचं जसं झालं किंवा आज रायफलचं जसं हे झालं, त्याच्या पाठीमागे एकच कारण दिसून आलं की वाढतं ऊन. याच्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. त्याला एकच सोल्युशन आहे की दुपारच्या वेळेस मैदान बंद ठेवा. हे प्रत्यक्षात मी त्या व्हिडिओमध्ये बैलांच्या मेंटेनन्स कडे जर लक्ष दिलं तर हे असे प्रकार होणार नाही. किंवा आपण तर लगातार हाकलत नाहीत, पण आपली तर तशी खूप काळजी घेतली जाते बैलांची, असे प्रकार होणार नाही. पण तरी पण लक्ष दिलं तर चांगलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य मी म्हणेल या वर्षीचं तिसरं मानाचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये दादाची गाडी बेलीमध्ये जेव्हा बाईकची शर्यत झाली तिथे एक नंबर, आपली साताडची जेव्हा झाली तिथे एक नंबर, गुढीपाडव्यानिमित्त जी होती तिथे, आणि आज परत एकदा एक नंबरचं मानकरी होणं, यावरून दिसून येते की बैलांमध्ये किती दमखम आहे तो. खरोखरच बैलांनी यावर्षी साध्य म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. काय म्हणशील दादा, आज एवढं मोठ्या मैदानामध्ये येऊन एक नंबर मारणं? आज मुख्य म्हणजे आज बोलायला शब्द नाहीत आमच्या, कारण की आम्हाला आज हॅट्रिक मारणे गरजेचं होतं. कारण काही लोकांचे समज होते की आम्ही ट्रीटमेंट करतो असं, म्हणजे काही काही जणांना वाटत, पण आम्ही असलं काही करत नाही. आज जे बैल आहेत ना नॅचरल धावत आहेत, आणि आज आमच्या बैल आमचं स्वप्न पूर्ण केलं की हॅट्रिक मारून. स्वप्न पूर्ण केलं नाही, खरोखरच त्यांनी आज हॅट्रिकच मारलेली आहे. सुरुवातीपासून त्यांनी जसं एक लेगसी एक सेट केलेली आहे की एक तरी अशी गाडी होती जिने आल्या आणि लगातार असे एक नंबर प्रत्येक मैदानामध्ये. आणि असं पहिला फिरून वगैरे असा नंबर नाही, पाठी फिरूनच गाडी धावते आणि टॉपलाच धावली आज गाडी. टॉपलाच धावली आजची गाडी जशी हाकलली मी म्हणेल पिंट्या. प्रत्येक जेव्हा पण एक नंबर मारलेला त्याचा खूप जास्त मोलाचा वाटा आहे त्यामध्ये. दादाबद्दल तुम्ही काय सांगत? पिंट्या दादा कसं, आता पिंट्या जरा हे झालता की खुश, म्हणजे नाखुश होता आधी की गाडी धावत नव्हते, पण आता तो पण स्वतःहून खुश आहे की त्याचं जे कौशल्य आहे ते त्याला दाखवायला भेटते की मला कशी गाडी हाकलायची आहे किंवा काय. जेव्हा कोण नसतं तेव्हा कोण विचारत नाही, जेव्हा तू नम्रात असतो तेव्हा सगळे विचारतात, सर्व विचारतात. नाही, तीच एक गोष्ट आहे, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, मोठी गोष्ट होत असते, चर्चेत येतो, त्यानंतर दिसून येतं की खरोखरच हा व्यक्ती आहे तो नामवंत आता होतोय म्हणून. 100%. आणि आज म्हणजे असं अक्षरशः रडायला येतं की आज आमच्या बैल आहे ना आज खरोखर सार्थक केलेलं आहे की तिन्ही लगातार नंबर मारले, आणि असं असे तसे नाही, चांगलेच बंदरातले मारले. बैलांबद्दल तू दादा काय सांगशील? गाडी म्हणजे आता पुढे कशी दिसेल, कारण की आपली जोडी जी आहे मोठे मैदानांमध्येच जाते, तर पुढचा कोणता मोठा मैदान बघून तुम्ही नियोजन करणार? आता नियोजन थोडं बैलाचं लागलेलं आहे, त्यामुळे आम्ही थोडासा ब्रेक घ्यायचं ठरवलंय. म्हणजे पण बघू, जर डॉक्टर बोलले की हाकला तर हाकलणार. आणि असं नाही की मोठे आम्हाला सर्व मैदान सारखेच आहे, जिथं सक्सेस वाटेल. आता आम्ही सराईत पण हाकलले असे, पण हे आपण टाइम दिले होता ना, त्यामुळे आपल्याला तिकडे गाडी हाकलता नाही आली. आता तिकडे पण हाकलणार. सर्व बंदर सर्व बैलांसाठी सारखीच आहेत की हे मानाचं आहे, पण बाकीची पण तेवढी तोला मोलाची बंदर आहेत. बरोबर, तिथे पण गाडी हाकलायची. आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? आजच्या शर्यतीचं नियोजन संपूर्ण आपलंच होतं, आणि एक काय म्हणेल, एक मी जेव्हा येत होतो तेव्हा मला सांगण्यात आलं की नवीन कमिटी झालेली आहे आणि त्यांनी आज भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे. तर शर्यतीबद्दल म्हणजे काय सांगाल? कमिटी जुनीच आहे, आपलीच माणसं आहेत. थोड्या नवीन कमिटी असं बोलताना आपलीच माणसं आहेत, फक्त विचार विनिमय थोडेसे जुळल्यामुळे ते दुसरी कमिटी. अच्छा. पण त्यात नवीन माणसं चांगली काम करताना दिसली, म्हणजे नवीन जी याच्या आधी काम नव्हती, म्हणजे कशी याच्यात नव्हती जास्त, ती आज हुरूपाने काम करत होते आणि चांगलं आहे त्यात. चांगलं अशी माणसं वाढतील तेव्हा बंदर वाढतील ना, एकदा बंदर होईल, दोनदा बंदर होईल. आणि सर्व जे होते जुने ते आपल्या कमिटीचेच माणसं आहेत आणि एकच आहेत सर, एकच आहेत. आजचं आपलं संपूर्ण मी म्हणेल मित्र परिवार आहे. दादा तर आहेतच, सोबत बाबा पण आहेत. बाबा या पुढे. बाबा काय म्हणाल, आज आपलं बैलांनी आज तो पराक्रम केलेला आहे जो खूप, जेवढे पण बैलगाडा मालक आहेत त्यांचं एक स्वप्न असतं की आपण हे जे करणं आहे ना, हे खूप जणांचं स्वप्न असेल मी कदाचित म्हणेल, आणि ते आज आपल्या बैलांनी करून आज बैलाही केले, त्याच्यामुळे आम्ही समाधानी पण हाऊस पण आज पूर्ण केलेली आहे. एक मी म्हणेल की दादा
सार्थक म्हणतो ते झालेलं आहे प्रत्यक्षात. Yes, yes, yes. काय म्हणाल जोडीबद्दल आज? जोडीबद्दल सुंदर, खास करून आमच्या घरातलाच विषय आहे. त्याच्यामुळे भाऊला आम्ही दोन बैल एकत्र येऊन हाकलले, बैल पळाला तर त्यांनी सहजरित्या म्हणजे तो लगेच बोलला ठीक आहे, माझा एक बैल घरी शिल्लक राहतोय म्हणून त्यांनी विचार नाही तो केला, लगेच आपल्याला देऊन टाकला. आणि किंमत असा काय विषय मोठा काहीच नाही, म्हणजे लगेच आपल्याला पाहिजे म्हणून त्यांनी किंमत जी काही कडे न बघता आपल्याला देऊन दिलेला. खरंच म्हणजे त्याचे खरंच आभार. तो जेव्हापासून आलाय तेव्हापासून लगेच गाडीला मी म्हणाल एक चालनाच भेटली आणि प्रत्येक तो बैल मैदानामध्ये लाल्या आल्यापासून आपल्याला कंटिन्यू 1 नंबर भेटलेला आहे. त्याच्या अगोदर आपण कुठेच तशा नंबरात नव्हतो. त्याच्यामुळे खरंच लाल्याचा पायगुण खरंच खूप सुंदर, खरंच खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर त्यांनी निकाल देखील दिलेला आहे. दादा आपण काय म्हणाल आज? नमस्कार. भरपूर खुश आहे. हा, बैलांनी खरोखर स्वप्न पूर्ण केलेलं आहे. मागचे जेव्हा झालं तेव्हा तुमचा वाढदिवस होता, वाढदिवसाची गिफ्टच gift दिलेला होता. पण आज मी म्हणेल तो पराक्रम केलेला आहे जो मागाशीच आता मी म्हणालो की खूप जणांचं असतं की असं पराक्रम होणं, कदाचित हे होणं नसेल कारण की शक्य नसतं, केलेलं आहे. आणि हे जे आता झालेलं आहे कदाचित मी असं पण म्हणेल की परत होणं तेवढं शक्य नाही. अगोदर केलेलं असेल अनिकेत दादाने मी म्हणेल केलेलं असेल किंवा जे पण फायनल सम्राट आहे त्यांनी बहुतेक जणांनी केलं असेल, पण अजून एकदा जर झाला आपल्या जोडीचा 1 नंबर तर मी खरोखरच म्हणेल की तेव्हा जो पराक्रम आतापर्यंत झाला तसं मग या बंदरामध्ये होणे शक्य नाही आहे. तर तुम्ही काय म्हणाल आजचं दादा एवढं भव्य दिव्य नियोजन होतं आजचं, त्या कमिटीमध्ये आपण सुद्धा होतात, तर काय म्हणाल आजच्या त्याबद्दल? नाही खरंच सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं म्हणूनच ते नियोजन सगळं चांगलं झालं. नाहीतर ते सहकार्याशिवाय शक्यच नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे. सगळ्यांनी अगदी आपला प्रोग्राम समजून सगळ्यांनी सहकार्य केलं. कमिटीतले मेंबर, कमिटीच्या बाहेरून सुद्धा जे आपल्याला सहकार्य करत होते, सुधीरदा चेरकर, अनिलदा तुरे, त्यांच्यासोबत परत अमोल वाडेकर, त्याच्यानंतर अध्यक्ष नार्वेकर, पिंटोदा नार्वेकर, आणि ती मोठी कमिटी, असं सगळ्या लोकांनी अगदी बाहेरून जे सहकार्य केलं त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. त्या कमिटीलाच ते पूर्ण साध्य करता येईल असं नसतं, सगळ्यांची साथ असली तरच होतं. त्याच्यामुळे सगळ्यांची साथ होती म्हणूनच ते शक्य झालं. आणि मी सगळ्यांचा आभारी आहे त्या बाबतीत, सर्वांचा आभारी आहे. काका काय म्हणाला आज एवढं मानाच्या मैदानामध्ये गाडीने गुलाल दिलेला आहे? आज आम्ही नवीनच कमिटी, आपणच्या नेतृत्वाखाली आम्ही नवीन कमिटी बनवली, नवीन कमिटी केली आणि ती आज सक्सेस झाली. त्याच्यात आपणचीच गाडी बसली. आम्हाला खूप आनंद झाला, खूपच आनंद झाला. आपण म्हणतो ना की पिंटूला खास करून 5,000 रुपयाचं मी ह्या गाडीचं बक्षीस दिलं पिंटूला खास. आणि त्यांची पिंटूची हाकलणी जी आहे आणि खरंच त्याची कसब आहे ती त्यांना खूप आवडते. पण मागच्या वेळी 21 आणि आता 5,000 रुपये आता बक्षीस दिलं, पिंटू बक्षीस दिलेलं नाही. खरंच खूप सुंदर, कारण की पिंट्या त्याचा खूप जास्त मोलाचा वाटा आहे. आम्ही ऍडव्हर्टाईज साठी काय दिलं असं नाही, पण मी न ऍडव्हर्टाईज करताच ते कबूल केलेलं होतं. दिवस अगोदर सांगितलेलं आहे. ऍडव्हर्टाईज साठी काय दिलं नाही, पण त्याची जी हाकलणी होती ती आवडली. आणि आज तुम्ही जर ते हॅट्रिक मारलीस तर माझ्याकडनं 5,000 रुपये मी अगोदरच असं मनापासून दिलेलं, काय कोणी मला सांगितलं नाही, काय नाही. पण आज आम्हाला खूप एवढा आनंद झाला. आपणच्या नेतृत्वाखाली एक कमिटी झाली, आम्हाला पण त्याच्यात प्राधान्य दिलं, त्याच्याबद्दल आम्ही आपणचे आभारी आहोत. सगळे कमिटीचे मेंबर पण सगळे शांत चित्ताने सगळं काम केलं, त्यांचं पण आम्ही आभारी आहोत. आणि असंच आप्पाही पुढं चालवावं अशी आमची एक इच्छा आहे. अच्छा, म्हणजे ही जी कमिटी झालेली आहे ही आपणच्या नेतृत्वाखाली अशीच पुढे 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष अशीच चालावी अशी आमची आपणच्याकडे आमची इच्छा आहे कमिटीची. आपल्या रायगड जिल्ह्यामधले मी म्हणेल की भले कमिटी असतील बहुतेक जेवढ्या पण आहेत, पण एकी असते सर्वांची कुठे ना कुठेतरी दिसून येते. आणि ते एकी मी जेव्हा पण, कारण की मी असं नाही की फक्त सातारला आलेलो आहे, मी रायगड जिल्ह्यातला असो किंवा कुठेही मैदान असलं तिथे मी जातो. आपण काय म्हणाल? हे बंदर म्हणजे एक मोलाचं एक बंदर आहे. आणि एवढे म्हणजे ह्या बंदरात असे गाजलेले आहेत, म्हणजे आमचं पण एक नाव मुकुंद बाबाजी भगत इथेही गाजलेलं आहे. पण आज जे मला ही जुनी आठवण इथे आली ह्या बंदरामुळे, ह्या याच्यात मला म्हणजे मी समाधानी आहे आप्पांची गाडी आल्याबद्दल. अच्छा, म्हणजे जुनी आठवण तुमची ताजा झाली. आणि तेव्हा आप्पा आमचे हे होते, आप्पा म्हणजे हे मालक, ते त्या बाबांबरोबर एक बेताचे हे होते, तेव्हापासून त्यांना मानायचे ते. आणि त्यांनी खरोखर आज आपण सत्कार बी केलं बाबांचं नाव घेऊन, त्याबद्दल मी खरोखर त्यांचा मी आभारी आहे. खरोखर म्हणजे बाबांना आमचे एक हे दिले आम्हाला स्मृती, खरोखर ते आम्हाला समाधानी आहोत. आणि असं ते हॅट्रिक मारल्याबद्दल आम्ही पण समाधानी आहोत. तर खरंच खूप शुभेच्छा देतो मी तुम्हाला. पण अभिनंदन, आमची मुलाखत घेतल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद त्यासाठी. तो आमच्यापासून जोडल्यापासून आम्हाला पण
गाडीला नंबर आहे, यश आहे, चांगला आहे. तू असेच मुलाखती आणि खूप चांगली घेतोस आणि असंच तू तुझे फॉलोअर्स वाढू दे. आमच्या आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहेत. धन्यवाद आणि आता उन्हाळा आलाय त्यामुळे सर्व बैलांची काळजी घ्या, कारण की कालच एक प्रकरण असं प्रकरण झाले तर तसं व्हायला नको कुठे किंवा असं. आणि मग तो एक कसं याच्यामध्ये ना बैलांची तर लक्ष देणं महत्वाचं आहे आता उन्हाळ्यामध्ये, कारण की आपण थंडीला वेगळं उन्हाळ्याला वेगळं असे खाण्यात बदल केले पाहिजे ते, बरोबर आणि ते प्रॉपर बैलांवर लक्ष राहिलं तर आपण त्याच्यामध्ये टिकून राहू शकतो 100%. बरोबर तेवढी आताच काळजी घ्या दुपारी सर्व बैल प्रेमीने. आताच दुपारी येण्याच्या अगोदर मी स्क्रिप्ट लिहिली, एक जी माझी व्हिडिओ आली म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी ती नक्की ही गोष्ट त्याच्यामध्ये ठेवलेली होती की बैलगाडी जसं की ते आता बगीराचं जसं झालं किंवा आज रायफलचं जसं हे झालं, त्याच्या पाठीमागे एकच कारण दिसून आलं की वाढतं ऊन. याच्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. त्याला एकच सोल्युशन आहे की दुपारच्या वेळेस मैदान बंद ठेवा. हे प्रत्यक्षात मी त्या व्हिडिओ मध्ये बैलांच्या मेंटेनन्स कडे जर लक्ष दिलं तर हे असे प्रकार होणार नाही, किंवा आपण तर लगातार हाकलत नाहीत, पण आपली तर तशी खूप काळजी घेतली जाते बैलांची, असे प्रकार होणार नाही. पण तरी पण लक्ष दिलं तर चांगलं. खूप सुंदर. मी शुभेच्छा देईल दादा तुला. आणि एक प्रश्न विचारेल की तुमच्या बैलांनी असं म्हणजे आतापर्यंत आठवणीत राहिलेलं कोणतं मैदान मारून दिलं जे खरोखर वाटलं की हा मैदान आम्हाला आयुष्यभर नेहमी आठवणीत राहील? नाही, ह्या आता तसं बघितलं असतं पाडव्याचं बंदर, आणि सर्वात जुनं जर आमच्या आठवणीतलं मैदान असेल तर गुड्डे हरण्याचं. अच्छा, म्हणजे ती जी जोडी होती ती जे मारलेली तेव्हा ते एक आठवणीतलं आहे त्यांची. म्हणजे जुनी गोष्ट आहे. जुनी गोष्ट आहे. 4-5 वर्ष ती एक जोडी धावायची, जोडीच टॉपची होती त्या वर्षातली, आणि ते बैलच होऊन गेले आणि त्याचं मरण पण पाडव्याच्या टायमाला चालतं. अच्छा, बैलच पाडव्याच्या दिवशी मेला आमचा. त्याच वेळी हे झालेलं होतं. पण त्यानंतर आज जे आपली बैल आहेत त्याने 2 वर्ष आपण पाठी होतो, नंबर नव्हता, आणि लाल्या लावल्यापासून आपण पाडव्याला पण नंबर भेटला, आणि तिथून परत आता आपला नंबर तो नंदी जेव्हापासून गेला त्याच्यानंतर आपण 2 वर्ष बॅकफुटवर होतो, आपल्याला नंबर नव्हते भेटत. अच्छा, आता परत या वर्षापासून बेली पाडव्याला इथे आणि आता त्याच्यामुळे नंबर परत चालू. म्हणजे जिथे हाकलला त्यानंतर पासून, म्हणजे मी जेव्हापासून बाईकची शर्यत म्हणतोय तिथपासून सुरुवातच झालेली आहे. मी शुभेच्छा देतो तुम्हाला की जसे आता 1 नंबरचे मानकरी तुम्ही होतात सर्व मैदानामध्ये तसेच होत राहा. टायमाला आपण 1 नंबर बसू असं पण नाही सांगू शकत. शेवटी ते बैल धावणार, माणूस नाही धावणार. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळा कसं आज माझा बैल थोडा कमी झाला तर आपण पुढल्या टायमाला प्रयत्न करू की जरा जास्त जाऊ. पण आमचे बैल आता पाठवूनच ओव्हरटेक मारले, ठीक आहे, चांगलं आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे, कारण की जो बिलीव्ह नाही करू शकत अशी गोष्ट झालेली आहे. म्हणून मी मगाशीच म्हणालो समोरचे पण बैल चांगले होते. आज सुधीरदाचे बैल बघा आपलेतले कर्नाटकी नाहीत पण धावतायत. ते पण एक महत्त्वाची शेवटपर्यंत त्यांची झोन होती. त्याने टायमिंग पण चांगला दिला. म्हणजे एक अशी आपल्यातली बैल पण तयार. आज आपण त्याच्या मागे पाठी चाललो, आपल्यातले बैल तयार नाही करत, डायरेक्ट कर्नाटकवरून आणतो चला हाका. पण आपला शेतकऱ्याच्यात कमी झालाय, त्या शेतकऱ्याला पैसे वाढले पाहिजेत अशी बैल तयार करा. सुधीरदाची जोडी एक मस्त शेवटच्या क्षणापर्यंत तो बैल एकदम दाबलेला होता. पण एक नशिबात काय होतं सांगता येत नाही. बैलांमध्ये अशी बैल धावणं म्हणजे खायचं काम नाही. बरोबर आहे. चांगलीच धावले. आपल्या इकडची नंदी त्याने खूप सुंदर अशी त्याला टफ दिलेली होती. पण मी शुभेच्छा देईल दादा, कारण की जो विक्रम आता बैलांनी तुमच्या केलेला आहे न तुटणारा मी म्हणेल, किंवा होऊ पण शकतो किंवा नाही ते पण सांगता येत नाही. पण जर बैलांनी असेच जर 1 नंबरची मानकरी जेवढ्या शर्यती आहे त्यामध्ये जर मारल्या 4-5 वेळा तर मी म्हणाल की खरंच न तुटण्यासारखा विक्रम तुटण्यासाठीच बनतात ना. बरोबर असं आहे ना. ते पण आहे. तर खूप सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे, खूप सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश वेल, बाय. चल, थँक्यू.